नमस्कार. चला, आज एक इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आले जे क्वेश्चन मला प्रत्येक एज ग्रुपच्या लोकांकडनं येतात की मॅडम आम्हाला पण ना देवाशी कनेक्टेड राहायचं आहे, पण बिकॉज ऑफ आमच्या हॅक्टिक शेड्यूल स्टुडंट पण म्हणतात आहे ना, वर्किंग लोक पण म्हणतात आणि एजड लोक पण म्हणतात. ओके, कारण त्यांना वयामानाने होत नाही. तर ह्यांना ना देवाचं नाव घ्यायचं आहे नेहमी. ओके, देवाशी कनेक्टेड राहायचं आहे. तर मग आम्ही काय करू? जे सोपी पद्धत काय आहे देवाशी कनेक्ट राहायची? ठीक आहे, तर पहिलं आपण बघूया की देवाशी कनेक्ट राहणं आत्ता ह्या कलियुगामध्ये इम्पॉर्टंट का आहे. कलियुगमध्ये कसं आहे ना, तुम्ही खूप 3D वर्ल्डमध्ये आहात. ठीक आहे, इथे चांगल्या गोष्टी पण आहे, इथे वाईट गोष्टी पण आहे. आपण जसं बघतो इथे बलात्कार होत आहेत, खून होत आहेत. आपण जर म्हणत असतो की देव प्रत्येकामध्ये आहे, तर मग ह्या गोष्टी का घडतात? ठीक आहे, त्याला पण चालवणारा देव आहे, आपल्याला पण चालवणारा देव आहे, बरोबर. पण काय होतं, आपण डिस्कनेक्ट होतो. तो जो देवाचा वायफाय आहे ते ॲक्टिवेट करण्यासाठी तुमच्यामधले देवतत्व पाहिजे रेडी, मग ते कनेक्शन बिल्ड होईल. ओके, तर ह्या कनेक्शन नेहमी ठेवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला नाम जाप करायचं आहे. ह्याने तुमचं कनेक्शन पक्कं होईल आणि कंटिन्युअसली राहील तुमच्यामध्ये. निगेटिव्हिटी नाही येणार, चुकीचे विचार नाही येणार, रागावरती कंट्रोल करणार, कुणाचं जाणून बुजून तुम्ही मन नाही दुखवणार. तुम्ही बघा करून, तुम्हाला नक्की फरक जाणवेल. ठीक आहे, तर काय करायचं आहे ह्याच्यासाठी तुम्हाला, लोकांना माला घेऊन जाप करणं वगैरेसाठी वेळ नाही आहे आता. ठीक आहे, किंवा आपल्याकडे गुरु नाही आहेत, आपण आता एका शहरामध्ये राहतोय. ठीक आहे, तेवढं गुरु आता तर शोधणंच खूप डिफिकल्ट झालंय. कसं शोधणार तुम्ही? ओके, पैसे घेऊन कोणीही गुरु बनायला तयार आहे आजकाल. पण है ना, गुरु म्हणजे एक संन्यासी, साधू, ज्यांनी खूप वर्ष तपस्या केली, अशी लोक कुठे भेटतात ना आजकाल. तर मग ह्याच्यासाठी एकदम सिम्पल वे तुम्हाला सांगते, टू कनेक्ट विथ दॅट डिवाइन एनर्जी, युनिव्हर्सल एनर्जी. ठीक आहे, की आपल्या आतला जो देवतत्व आहे, कारण मानव दानव सगळं एकाच शरीरात आहे आता सध्या कलियुगमध्ये. ठीक आहे, तर आपल्यातलं देवतत्व वाढवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला कंटिन्युअसली जेव्हा तुम्ही जे काही काम करत असाल, तुम्ही स्वयंपाक करत असाल, तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा तुम्ही स्टडी करत असाल, है ना, ट्रेन युअर माइंड लाईक जेव्हा तुम्ही श्वास घेता राम, जेव्हा तुम्ही श्वास सोडता राम, किंवा कृष्ण, किंवा ज्यांना तुम्ही मानता त्या देवाचं नाव प्रत्येक श्वासाबरोबर घेत चला, है ना. ह्यानी काय होणार, तुमच्यातले देवतत्व वाढणार आणि तो कनेक्शन कधी वीक नाही पडणार. ओके, आणि मग चुकीच्या गोष्टी तुमच्या बरोबर होणार पण नाही आणि तुम्ही सुद्धा कुठलीही चूक नाही करणार. हे करून बघा आणि मला कळवा. नमस्कार.